साहेब कुठं चाललाय? का ती पोरगी आज घरी आहे, तिचं काय असेल ते मिटवा बघू. तिला काय झालं अजून मिटवून काय तिची रोजची किरकिर, मला मोबाईल पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. मी कधी काय म्हणले ग? काय म्हणले? काय मिटवायचं पोरीचं? काय रोज सकाळी कॉलेज कर, रोज किरकिर करते ही पोरगी. आज काय सुट्टी आहे? मला हे पाहिजे. तुम्ही तर जाता निघून, तुमची किरकिर एकदा ऐकायची, हिची किरकिर एकदा ऐकायची, तुमच्या आईची एकदा ऐकायची. अहो माझं डोकं पिकले अक्षरशः. आहे आज माझ्या गावाला गेली. आता नसल्या म्हणून काय झालं? रोज तर असतेच ना. माझा आहे तर त्यामुळे हाय ती पोरगी आहे ना, हिच्याशी संवाद साधा, हिचं काय ते मिटवून टाकावं. माझं काय मिटवायचंय का? काय म्हणली ग? काय पाहिजे, फोन पाहिजे. बाप असला की गोड बोलते, नसतं माझ्या मग लागते का? शीतल, मी तिनं मला सांगितलं तू मला फोन दे म्हणले, मग मी लगेच होय खरंच म्हणलो. मी लगे होय म्हणलो, अजिबात नाही बे म्हणलो नाही मी. हे जाऊन तिथे मुलीला मोबाईल काय करा आहे, अजिबात नाही. लेख आपली पहिल्यापासून लाडकी लेख. तुला का नाही म्हणलो बाळा का मी? अजिबात नाही, मी म्हणलोच नाही. तुला बघ, तुला किती विश्वास आहे? हा, हिना मध्ये पोरीला कशाला मोबाईल पाहिजे? म्हणजे तुम्ही माझ्या आणि मी दोड झाली ना आता. न्याय न्यायाचा संबंध नाही, मी बोललोच नाही म्हणून. ठीक आहे, मी नाही म्हणलो. तुला कधी तू काय मागितलं मला नाही म्हणलो का मी? तुला माझ्या विश्वास आहे ना? आपल्याला फोटो बोलायला येतच. तू आणि तुझा बाप तुम्ही दोघं बघा. मला मध्ये घेऊ नका तुमच्या दोघांचा. अगं एक जाऊ दे, ती झाली मजा. तिने मला काल सांगितलंय तुला मोबाईल पाहिजे म्हणून. मोबाईल आता तुला कशाला पाहिजे? शाळेत जायचं तर शाळा शिकायची कधी मोबाईल बघणार तू? आता कॉलेजमध्ये लागणारच ना, ऑनलाईन लेक्चर असते, अभ्यास येते त्याच्यावर सगळ्या मुलींकडे, मग माझ्याकडे नाही आहे. नाही बरोबर आहे, ठीक आहे येतो. 15 ऑगस्टला तुझा बर्थडे आहे ना? 15 ऑगस्टला तुला देतो. मला पाहिजे 15 ऑगस्टला, मला काय सांगायचं? देतो का? आम्ही नाही काय पण करून पाहिजे. अगं इतका पण हट्ट करा ना, ओली किती जाते. तू गप ग, बाबांची काय हरकत नाही, मग तू का मध्ये मध्ये करते? तरी घेऊन देतो म्हणलेत ना. त्या बाबांचं डोक्यावर आता बसलं. काय वाटलं का तुला? काल पण मला हेच नको म्हणत होते. म्हणजे माझ्या मागे तुम्ही असं करता का? तुम्ही आता दोघीत भांडण लावा लागलाय. आता भांडण लावायला नाही, आता मी चांगलं देतो म्हणलं तर त्याला कशा बसते अजून? देऊ ना, आणतो म्हणजे आणतो. बस का 15 ऑगस्ट प्रॉमिस? मला 15 ऑगस्टला मोबाईल पाहिजे. 15 ऑगस्टला तुला देतो ना. बर्थडेचं पण औचित्य साधता येते ना आपल्याला. देतो, ठीक आहे, ओके. तू मध्ये बोलायचं नाही, आता घेऊन द्यायलेत ना. घरातली सगळी कामं करायची. मी नसते करत. मला माझ्या अभ्यासाचं पडलंय. तर तुमचं मिटवा, मी जातो. तुम्ही काहीतरी करा. मी आता माझा तरी शब्द झाला. आनंद देतो नक्की. बाय बाय बाय. तुम्ही तिघं एकसारखं हो. मी घरात एकटी पडले ना. कोणती ग? तू, तुझा बाप आणि तुझी आजी. काय म्हणताय? काय चाललंय? काय नाही निवांत आहे बघा. बर, कुठे? इकडं कोणीकडे? चालू गावावर गेलो होतो, चालू माझ्याकडे. आता पाहुणे तुम्ही रामराम घातला, एवढं खरं आहे, पण मी तुम्हाला ओळखलंच नाही. ओळखलं नाही? हा आहे. आईला ते गणू हो, तुमच्या घरी येऊन खेळत नव्हतं काय? लय लेकरं माझ्या घरी खेळते, मी गाळा गोपाळाचा कृष्णच आहे. अहो ते कैऱ्या तोडत होतो, झाडावर चढत होतो. लय लेकरं येत होती, त्या झाडावर कैऱ्या तोडला. सगळ्या गावाच्या माळावरची लोक कैऱ्या खायला लेकरं यायची. काय मामा, आता काय लय अवघड झालं बाबा ओळखना म्हणल्यावर. का ओळखलं जायला लय बारकी लेकरं येते ती जाते ती. अहो त्या वंदाचा पोरगा हो मी. काय चाललंय? हा, तुला एवढा माणूस ओळखू नाही. काय वंदाच पोर काय म्हणलं काही? आला का ती गणू बारका होता कैऱ्या तोडत होता ते. काय लगा भेट देत जा. तुला इकडं असतं, पुण्यात असतं. काय पण येत का आल्या गावाकडं? आलो होती मामाची घरी असतो मी. मग इकडे आज नाही आता गाडगुड आहे का पोर? कमी दिसायला काय तुला वरचीवर? बघ ना, आम्ही ओळख बारको तवर कैऱ्या खाली जरा झाडाला ना कैऱ्या खाली होतो. चेहऱ्याकडे बघत जागे. आता मोठं झाड येता लागला तो. जमीन बोल कुठं? नाही आता काय मम्मीला आता घेऊन चाललो, पुण्याला घेऊन जायचं. काय कंपनी जॉब बी लागला का? हा, 75,000 रुपये पेमेंट आहे. जाम आहे का मग? हार्दिक अभिनंदन. हा
असंच कमवत जा. हा मग जागा घेतली 50,000 डिपॉझिट दिलंय. हा बांधकाम बिंधकाम कर वास्तुकीला बोलू. हा तुमचं काय चाललंय? काय नाही निवांत आहे सध्या. बर हा काय म्हणतोय शेती पाणी? बरं आहे ओळख ना म्हणून म्हणलं उभं केलं तुला. ओळख बघितलेलं ह्याला नाही. तुला आता कमी दिसालंय वयामानानं रे त्याच्यामुळे तू चाललंय ते. आता चष्माचा आवाज आहे. चष्माच्या आरामात जरा कमी दिसायला लागले. हा येतं कवा आलं तर घराकडे. हा येतो की. आता हाय मी 15 दिवस इथंच आहे. 15 दिवसानं मम्मीला घेऊन जाणार. बर 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 बर. चला येऊ का मग? हा हा हा. ए पोरे उठ की अभ्यास बास करता काम फिल्म सारखं उठते ती पुस्तक घेऊन बसते पुढं काम कोणी करायचं? मला जमत नाही काम बिम बघ. मी अभ्यास करायला ना. त्या बापानं लाडून ठेवले ही पोरगी. आता त्यांचं काय होतं? मग काम कोणी करायचं? सकाळी उठले बापाने निघून जायचं त्या म्हातारी निघून जायचं तू पुस्तक घेऊन बसतं काम कोण करणार? मग मला कॉलेजला तर कशाला पाठवते? कामालाच ठेव घरात. काय हिला सामान कटाळा आला काय करायचं ती करू जा. तेवढा करते स्वयंपाक शाळा करू. हे उठ की बाळा उठ तेवढा कर स्वयंपाक उठ बाय. मला जमत नाही. मम्मी मम्मी बोल. जेवायला दे की भूक लागली आहे. अगं ऐक की लेकरू काय म्हणते कर की अगं स्वयंपाक. मम्मी दे की जेवायला भूक लागली आहे. अगं उठ की बघ लेकरू काय म्हणते त्याच आहे थोडं उठ आपल्या बारक्या भावासोबत. ती म्हणजे खेळून आल्या त्याला म्हणजे लई गोड 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 बोलती का? अगं लहान मी आहे अभ्यास लेकरू. करायला मला स्वयंपाकाला पाठवले आता. लहान आहे ती लेकरू मग अभ्यास महत्वाचा स्वयंपाक महत्वाचा. तू कर की तू काय करणार आहे बसून आता? ए सर मला तर केल्याशिवाय भाग नाही बसली आता दप्तर घेऊन काय तर कारण सांगून ती येतो उदड्या मारून वाढ जेवायला. हा आता लय मज्जा येते मम्मीला काम लावल्यावर. तू बस लय मोठं काम करून आलं आणि सांगायला मित्रात खेळून आला हुदडा मारून. तुला कळतंय का अभ्यास करावं काय करावं? हे जा तिकडे. गावडी नट बोलतो बी आणत नाही ती पाहणं बी नाही ह्याला सुट्टी घे म्हणतर मी घेत नाही ती ज्या आईला रापाय माझ्या दिसता. एक तर पाऊस दम खायना लाईट नाही गुराला पाणी नाही बँड तर खोल नाही कसं पाणी पाजावं काय करावं इकडे बा सगळं. आता उद्या सुट्टी घ्यायला लावतो त्याला कामाला जाऊ देत ना गावड्याला. काय करला बाबा? काय संपतराव काय चालू आहे? काय पोरं जाईल ती कामाला ते एक सुट्टी नाही इथे बँड बसण्याला नटच बी नाही. नट आणि मंत्री बी नाही ती धरू लाव काय? पण नटच नाही गे धरून बसून काय करताय? काय पावसा पाण्याचं करता तर काय गोरा झाला पाणी तर नको का? या बसा जरा खाली. कसलं बसला काय 11-12 वाजता गोरासाला पाणी नाही पाजायचं अरे पाऊस चालू आणि काय पाणी पिते? पाणी पण पाजणं कर्तव्यच आहे आपलं. मोठं जनावर आहे त्याला काय वाचाय का काय? कायला नीट केलं नाही काय? 3 वेळा पंचे हल्ले आहे. एक वर रोटरलंय कांदा प्यारलं आणि पाऊस बरोबर लागला कांदा सगळं चालू आहे आपलं. नाही तसं आता पावसाळी दिवस आहे काय खरं नसते. काय करायची ज्वारी आता हा? ज्वारी करायची मीठ मिरची अर्धा झालं एकर झाला बाळा. शेताला ना. काय पोटापुरतं बघा आता काय लई नागाल ना आता. काय पोटापुरतं ही पोरं बी जरा सुट्टी घेत नाही कारण माझ्या बोकाड्या सगळं गुडघे येते दुकान राहिले तर बसून चालू दे नाही आता. वय झाला आता साठीला आले की वर गेले. 57 चालू आहे. अरे बरं झालं तू गाठ पाला ती का बाबा? आजच्या वंदनाचं पोरग गणू गणू म्हणायचं ते गाठ पलवतो ह्या झाडावर हे पलवतो परवा आलत आपल्या घरी पुण्यात असते आता. राम राम मला म्हणलं आम्ही राम 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 घातला गाड्या पण मला काय तू ओळखू ना गडे कोणाचा आहे म्हणलं. काय मामा मी वंदनाचा गणू आहे म्हणला. आंब्या झाडावर पडलेलो अरे तुझ्या आईला म्हणलं मला मी नाही मोठं झालं पडलं बघ. मोठं झालं तर लहानपणाचे असते ह्या झाडावर ह्या झाडावर पडलं कोपरा लागले हाताला वापराला बैलगाडीत नेलेलं दवाखान्याला. वाहनच नव्हती. नव्हतं. आता चांगलं कंपनीत कामाला पण पुण्याला हाय हाय 70-75 हजार पगार म्हणतोय. जागा घेतलाय बांधकाम करायचं म्हणतोय. हाय आता बघू. चांगलं झाले पोर लग्न झाले आता. चांगलं झाले आले करावं म्हणतो विचारात या लग्नाचा बी.
लग्नासाठी विचार चालू आहे म्हणलं. आपल्याशिवाय तुझ्याशिवाय तर कोण आहे त्याला हाय भावाला बहिणीला बहिणीला भाऊच एकमेकाच बघणार आहोत. ताई बी चांगली आहे. हा चांगले चांगले आपल्याला पोरला 70-75 पगार आहे. आपल्याला नडीवलं नाही का त्याने बी. हा, भाऊजी बी नडीवलं. चांगलं आहे. भाऊजीने त्यावेळेस आणि आपलं ते सोनं असतंय जुनं ती सोनं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? शीतल द्यावं म्हणता का मग? या की शेताला बेन घोरे डोळे दाखवून द्या 75,000 पगार आहे म्हण. चालू आहे विचारायचा बघू घरच्याचं म्हणणं काय येतंय. काय करशील आपण समजावून पोरग सांगतो. तर आता पोराचा विचार काय उडूड आहे तर ती काय त्याचा विचार बारका आहे. त्याचा विषय आपण काय वाईट करलं वाय काय पण आबा, आपलं हातावरचं पोट आहे कंपनीत करून खाता आज सुट्टी आहे म्हणून घरी पिसतोय एवढं तर काय आपण दांडगाव 75,000 पगार आहे. त्यासाठी लोकांच्या जाण्यापेक्षा आपल्या आपल्या गावणीला खाल्लेलं बरं आहे. चांगलं आहे सगळं मस्त आहे. लोकांच्या देण्यापेक्षा आपल्याला आपलं द्या की. बघू आता करतो विचार. आपलं नाते वाट बी चालू राहते. जाऊ बाबा जरा जायचं आहे. तू जरा हे बोलवलंय साहेबांना आज वर टायमाला या म्हणलं होतं 1-2 तास हाय कंपनीत जाऊन येतो. काय बसून करता हो? बर 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 चालते बघू याच निवांत संध्याकाळी असला तर घरच्या संग गप्पा मारून काय विचार आहे त्याचं म्हणणं काय. मी आता पाईप जोडतो एवढा बघतो अब्दुल काय करतो धरू बघू काय धरून लावून नेट नाही याला. चला चला मग जाऊ नाही तर काय तरी काय करणार. जाऊ पाणी बिणी पितो ताण लागले आता मला बी. चला 2 तास झाले इथं जाबतोय. काय असे सामान कुठली कुठली बी काय टाकून कोणी दिलं. राहणार सगळी आपली माणसाची शेजारला सगळी कोणी हललंय. चला मग चला. जोराचे पाणी वंचित नाही हो. ही घास आलाय पाण्याला. बघा मग त्याला पोरगे देऊ. माझा विचार हाय चालू. नाही मला बी वाटतंय तसं. बघू आता काय होतंय तर बघा विचार करून घरच्याला सांगून समजून. बघ चांगलं आहे आपल्याला आपलं हाय पोरग चांगला पगार बी चांगले आहे. काय